आमदारांच्या घरांसंदर्भातली घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये केली होती। मात्र त्या घरांकरता शरद पवारांचाही विरोध असल्याची माहिती समोर येते। शरद पवारांच्या विरोधाची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळते। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा विधानसभेमध्ये केली होती की जसं गरजू गरीब कर्मचारी वर्गाला घर दिली जाणार आहेत महाराष्ट्रात, तसंच त्यांनी ही देखील घोषणा केली होती की आमदारांना सुद्धा घर दिली जाणार आहेत। पण आमदारांच्या घरांच्या घोषणेसंदर्भातली शरद पवारांची भूमिका काय आहे ती समोर येते। सूत्रांनी माहिती अशी दिली आहे की शरद पवारांचा याला विरोध आहे। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांना अधिक विचारूया। विनोद, काय अधिक माहिती? नक्की सुवर्णा, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता की मुंबईमध्ये आमदारांना या ठिकाणी घरं देण्याचा आणि त्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता आणि त्याची घोषणा विधिमंडळामध्ये केली होती। परंतु आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाला विरोध केला आहे। महाविकास आघाडी सरकारचा जो हा निर्णय आहे तो चुकीचा आहे असंही या ठिकाणी बोलला आहेत आणि शरद पवार यांनी खास करून हे खासगीत हे सर्व बोलले आहेत। शरद पवारांकडून महाविकास आघाडीचा जो सरकारचा निर्णय आहे त्याला विरोध करत स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी दुसरे कामासाठी हे पैसे खर्च करावे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होईल। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना किंवा इतर जे आमदार आहेत त्यांना घर देण्याची गरज नाही। आमदार आपापला खर्च स्वखर्चाने या ठिकाणी राहू शकतात आणि तशी राहण्याची व्यवस्था मुंबईमध्ये करण्यात आली आहे। आमदार निवासमध्ये मोठ्या प्रमाणात आमदारांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या ठिकाणी शरद पवार यांनी बोलले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना घराची आवश्यकता आहे या ठिकाणी अशा लोकांना घर देण्याचं काम सरकारने करावं अशी या ठिकाणी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे। नक्की, पण शरद पवार हा मवियामधला एक महत्त्वाचा घटक आहे। शरद पवार आता असं मत नोंदवत असतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्यात बोलणं होऊन मग निर्णय घेतला जाईल का आमदारांच्या घरांबाबत? नक्की ही गोष्ट नाकारता येत नाही, कारण शरद पवार यांच्या विरोधानंतर हा जो निर्णय आहे तो बदलला जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही। कारण शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधले महत्वाचे दुवे आहेत। कारण काँग्रेस पक्षाला विनवणी करण्यास आणि त्यांना सत्तेमध्ये सहभाग घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये बदल होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही। याबाबतची लवकरच चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यामुळे शरद पवारांचा विरोध झाल्यानंतर मात्र अनेक आमदारांनीही याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे की आपल्याला आमदारांच्या घरांसंदर्भातला विचार करायला हवा, पुनर्विचार करायला हवा किंबहुना। धन्यवाद ही माहिती दिलीत विनोद त्याबाबत। तर अशोक चव्हाण यांनी आमदारांच्या घरांबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। असं कुठलाही निर्णय घेतलेलाच नाही सरकारने। मला वाटतं की बातमी ही जोरात चालवण्यात आली, असा कुठलाही निर्णय घेतलेला गेलेला नाही। किंबहुना काँग्रेसच्या लोकांच्या सुद्धा आमदारांनी अशी कुठली मागणी सुद्धा केलेली नाही।